नमस्कार मंडळी. आजची कथा सुरू करण्यापूर्वी थोडंसं कादंबरीबद्दल सांगायचं आहे. मला काही कमेंट आल्या की कादंबरी आपण अर्धवटच टाकली आहे, तिचे पुढचे भाग अपलोड करा. मला हेच सांगायचं आहे की रुजवण ही कादंबरी 28 भागांची असून ती पूर्ण झालेली आहे. त्याची प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे. काही भाग ऐकायचे राहिले असतील तर आपण ते जरूर ऐकून घ्या. चला आता आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचं नाव आहे अप्रूप. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. हॅलो मिस्टर गोसावी, मी समीर राजाध्यक्ष बोलतोय. आपला नंबर मला देशमुखांनी दिला. मी एवढ्याच करता फोन केला होता की या विकेंडला मी माझ्या फॅमिलीला घेऊन अलिबागला येणार आहे. समुद्राच्या नजीक जो सगळ्यात बेस्ट विला असेल तो बुक करा आणि इतर कोणत्याही टुरिस्टचं बुकिंग तेव्हा नको. विला फक्त आमच्यासाठीच बुक झाला पाहिजे. तिथे सगळ्यात बेस्ट कुक असले पाहिजेत. वातावरण अगदी प्लेझेंट असलं पाहिजे. पैशाची काळजी नको. तुमच्याकडे जे काही बेस्ट ऑप्शन्स आहेत त्याचे मला फोटो आणि व्हिडिओज पाठवा, म्हणजे मी निश्चित करू शकेन. आणि हो, उद्यापर्यंत हे काम झालं तर बरं होईल. ठीक आहे सर, उद्या सकाळपर्यंतच समुद्राच्या नजीक असलेले बेस्ट विलाचे फोटो व्हिडिओज मी तुम्हाला सेंड करेन, म्हणजे पुढच्या गोष्टी आपण फायनल करू शकू, असं म्हणत गोसावींनी फोन ठेवला. कितीतरी दिवसांनी समीर फॅमिलीला घेऊन ट्रिपला जाणार होता. स्वतःला त्याला कितीतरी वेळा देश विदेश फिरावं लागत असे, पण ते सगळं कामाच्या निमित्ताने. मीराला आणि विहानला घेऊन सुद्धा तो अनेकदा युरोप, न्यू जर्सी वगैरे अशा ट्रिपला गेला होता. पण भारताचं सौंदर्य काही वेगळंच, तेही कोकणचं. मीरा आणि विहानला समुद्र खूप आवडतो, म्हणूनच 2 दिवसांसाठी अलिबागला जायचं असं त्याने ठरवलं. अर्थात दोघांसाठी हे सरप्राईज होतं. अनायसे या शनिवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील होता. तोही तिथे छान प्रकारे सेलिब्रेट करता आला असता. त्या हॉटेलमध्ये इतर कुणाचाही गोंधळ किंवा डिस्टर्बन्स नको, म्हणून अख्खा विलाज किंवा जे काही बेस्ट रिसॉर्ट असेल ते बुक करायचं असं त्याने ठरवलं. तरी रात्री मीरा म्हणाली, काय रे, सॅटर्डेला प्लॅन काय? हॉटेलमध्ये जाऊया किंवा मग दादा वहिनी जेवायला बोलवत होते तिथे जाऊ, ती म्हणाली. सध्या काहीही प्लॅन करू नकोस, मला काम आहे, तो म्हणाला. तशी मीरा थोडीशी नर्वस झाली, पण तिचं हे दुःख लवकरच त्याला आनंदात बदलायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच गोसावींचा फोन आला. सर, मी तुम्हाला बरेच व्हिडिओज आणि फोटोज पाठवलेले आहेत, पण माझं वैयक्तिक मत विचाराल तर माझ्या मते सगळ्यात बेस्ट अप्रूप बंगला आहे. तो बंगला एका वृद्ध जोडप्याचा आहे. त्यांचा मुलगा काही कारणांमुळे बेड रिडन झाला आहे. बंगल्याच्या खालच्या 2 खोल्या फक्त ते वापरतात आणि त्याचा एंट्रन्स सुद्धा पलीकडच्या बाजूने आहे. तुम्हाला त्यांच्या असण्याचा काहीच त्रास होणार नाही. पण बंगल्याची लोकेशन इतकी उत्तम आहे की तुम्हाला ती निश्चितच आवडणार. शिवाय या बंगल्यातच त्यांनी एक रिसॉर्ट केलेलं आहे. समोर मोठी खिडकी आणि त्यातून दिसणारं समुद्र, नारळी, पोफळीची झाडं, काही तर सुरुची पण खूप सुंदर दिसतात. मागच्या बाजूला पोहण्यासाठी छान स्विमिंग पूल तयार केलेला आहे. रिसॉर्टच्या आजूबाजूला छान बाग सुद्धा केलेली आहे. बसायला झोपाळे आहेत, ठिकठिकाणी बेंच ठेवलेले आहे. जेवणासाठी झाडांच्या खालीच व्यवस्था आहे. अगदी लॅविश पण तितकंच इको फ्रेंडली असं वातावरण इथे आहे. खरं तर ही सगळी व्यवस्था त्यांच्या मुलानेच केली होती. त्याला हे रिसॉर्ट चालवायचं होतं, पण दुर्दैवाने त्याला ब्रेन स्ट्रोक झाला आणि मग तो बेड रिडन झाला. खरं तर त्याच्या आई वडिलांना हे सगळं मेंटेन करायला जमतही नाही, पण पैशासाठी त्यांनी मग रिसॉर्ट चालूच ठेवलं. आणि शेवटी कुठेतरी आशा वाटतेच हो की इथे राहिल्यामुळे, या वातावरणात राहिल्यामुळे तो मुलगा कदाचित ठीक होईल. हे सगळं सांगायचं कारण एवढंच की तुम्ही म्हणाला होतात त्याप्रमाणे संपूर्ण रिसॉर्ट तर रिकामं मिळणार नाही, कारण त्यांची फॅमिली ग्राउंड फ्लोअरला असते. आणि समजा ते रिसॉर्ट तुम्हाला आवडलं नाहीच तर दुसरे अनेक रिसॉर्टचे फोटो पण पाठवले आहेत. तुम्ही पहा आणि कळवा आरामात, म्हणत गोसावींनी फोन ठेवून दिला. अजिबात वेळ न दवडता समीरने मोबाईल ओपन केला आणि सगळे व्हिडिओ फोटोज पाहिले. कोणतंही नाव माहिती न वाचता त्याची नजर त्याच एका रिसॉर्टवर स्थिरावली ज्याच्याबद्दल गोसावी बोलत होते. त्याने नाव पाहिलं. गोसावी बोलत होते तेच नाव होतं, अप्रूप बंगला. आणि खरोखरच नावाप्रमाणेच तो बंगला अगदी अप्रूप होता. चिऱ्यांचं बांधकाम अधिकच मोहक वाटत होतं.
समोरची झाडी हिरवळ पाहून मन प्रसन्न झालं. त्याहून अधिक रूम मधला जो व्ह्यू दाखवला होता त्याने तर तो जामच खुश झाला. खिडकी उघडल्या उघडल्या समोर निळाशार समुद्र. बस बस हीच ती जागा. मग त्याने पुढचे कोणते व्हिडिओ किंवा फोटो पाहिलेच नाहीत. गोसावींना कळवून टाकलं, अप्रूप बंगलाच फायनल करा. सोबत त्याने त्यांनी सांगितलेली रक्कम पण लगेचच जीपे करून टाकली. सगळी रक्कम इन ॲडव्हान्स. आणि मग त्याने त्या संध्याकाळी जेवताना मीराला आणि विहानला ट्रीपबद्दल सांगितलं. मीराला अर्थातच आनंद झाला. विहान फार खुश झाला नाही. डॅडी, अलिबागला तर आपण जातच असतो. मी कितीतरी वेळा मित्रांबरोबर गेलेलो आहे, तो म्हणाला. अरे पण ज्या जागी आपण जाणार आहोत ना, ती जागा पाहून तुला खूप आनंदच होईल. मुद्दामूनच मी फोटो आणि व्हिडिओ दाखवत नाहीये तुम्हाला. तिथे गेल्यानंतर खूप छान सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला. वडिलांच्या शब्दावर विहानचा विश्वास होता. डॅडी जे काही निवडणार ते त्याच्या बेस्टसाठी असणार ह्याची त्याला पूर्ण खात्री होती. आणि ते खरंच होतं. आज त्या गायत विहानसाठी त्याने सगळं बेस्टच निवडलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. समीरचं स्वतःचं आयुष्य फार कष्टात गेलं होतं. त्याचे बाबा लहानपणी देवाघरी गेले होते. आईने मोठं केलं. तो शिकला, नोकरी केली, स्वतःचा व्यवसाय देखील केला आणि आता एक प्रसिद्ध बिझनेसमॅन म्हणून त्याची ख्याती होती. सगळं त्याने स्वतःच्या हिमतीवर मिळवलं होतं. पण आयुष्यात जे जे अभाव, ज्या ज्या उणीवा त्याने भोगल्या होत्या त्या आपल्या मुलाला, विहानला भोगू लागू नये म्हणून तो आटोकाट प्रयत्न करत होता. सोन्याचा चमचा घेऊनच विहान जन्माला आला होता. त्याने कोणतीही गोष्ट मागावी आणि ती समीरने देऊ नये असं कधीच झालं नाही. विहानला जे जे हवं होतं ते सगळं त्याला मिळत गेलं. त्याला हवी असलेली कार गेल्या वाढदिवसाला समीरने जेव्हा भेट दिली तेव्हा त्याला किती आनंद झाला होता. त्याच्या सगळ्याच वस्तू ब्रँडेड होत्या. त्याचं घड्याळ, त्याचे शूज, त्याचे कपडे, त्याचा मोबाईल, त्याचा लॅपटॉप, त्याची कार, त्याची बाईक सगळं युनिक होतं. आपल्या मुलासाठी समीरने सगळ्या गोष्टी कस्टमाइज करून घेतल्या होत्या. त्याची बेडरूम तर इतकी सुंदर सजवली होती की जे कोणी पाहुणे मंडळी येतील ते तिथेच 5 मिनिटं थांबल्याशिवाय जातच नसत. त्याचा बेड, त्याचं वॉर्डरोब, त्याचं स्टडी टेबल सगळं युनिक होतं. या नवीन घराचं जेव्हा काम करायचं ठरलं ना तेव्हा समीरने एक एक गोष्ट खूप विचार करून केली. विहानसाठी जे जे बेस्ट होतं तेच त्याने मागवून घेतलं. विहानने मित्रांना घरी बोलवून पार्टी दिली. मित्रांना पण भारी वाटलं. समोरच्या मोठ्या भिंतीवर एका भल्या मोठ्या टीव्हीची स्क्रीन. त्याच्यावर त्याने पिक्चर पाहावेत, सिरियल पाहाव्यात, कार्टून शो पाहावेत किंवा मग व्हिडिओ गेमला अटॅच करून व्हिडिओ गेम सुद्धा खेळावा. त्या हॉलमध्ये 3D ॲनिमेशन पाहू शकेल अशी व्यवस्था सुद्धा करून घेतली. आपल्या लेकासाठी त्याला जगातली सगळी सुख त्याच्या पायाशी आणून टाकायची होती. लहानपणापासून जे नवीन खेळणं मार्केटमध्ये येईल ते विहानसाठी आधी हजर असायचं. सगळ्यात चांगल्या शाळेत त्याचं ॲडमिशन करून घेतलं. येता जाता तर गाडी होतीच. राजाचा राजकुमार असावा असंच समीर त्याला जपत होता. बाकी मुलांना त्याचा हेवा वाटायचा. आईबाबांनी पॉकेट मनी म्हणून दिलेले पैसे पुरायचे नाही, पण विहानकडे मात्र भरपूर पैसे असायचे. वाढदिवस कुणाचाही असेल, पार्टी मात्र विहानच द्यायचा. मित्रांबरोबर पिक्चरला जायचं असेल, तिकिटाचे पैसे हाच देणार. विहानचा स्वभाव सुद्धा अगदी शांत, प्रेमळ, चांगला होता. अभ्यासात सुद्धा हुशार होता. दिसायला छान स्मार्ट होता. खेळाची आवड होती. नाव ठेवायला जागाच नव्हती त्याच्याकडे. अगदी नजर लागण्यासारखाच मुलगा होता तो. अशा मुलावर काय ओवाळून टाकावं आणि काय नाही असंच त्याच्या आई वडिलांना वाटत असे. शुक्रवारी दुपारी समीर ऑफिसमधून लवकर घरी आला. अलिबागला जायची तयारी करू लागला. संध्याकाळी साधारण 3-3:30 वाजता ते तिघेही गाडीत बसले आणि 3-3.5 तासानंतर अलिबागला पोहोचले. लोकेशन बरोबर टाकलं होतं त्यामुळे उतरायला काहीच प्रॉब्लेम आला नाही. उतरल्या गोसावी भेटले. गोसावींनी समोरचा बंगला दाखवला आणि समीरचे डोळेच दिपले. फोटो आणि व्हिडिओजमध्ये जितका दिसत होता त्याही पेक्षा सुंदर असाच तो बंगला होता. लोकेशन अतिउत्तम होती. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण होतं. बंगला इतका सुंदर मेंटेन केला होता की कुणीही पाहता क्षणीच त्याच्या प्रेमात पडावं. त्या बंगल्यात निश्चितच काहीतरी अप्रूप होतं आणि म्हणूनच पाहता क्षणीच तो त्या बंगल्याच्या प्रेमात पडला. 3-4 तासांचा प्रवास आणि त्याने आलेला शीण एका क्षणात उतरून गेला.
मीरा आणि विहानला पण जागा खूप आवडली. विहान समोरच्या लाकडी झोपाळ्यावर जाऊन बसला आणि मीरा 2 झाडांना टांगलेल्या त्या बाहेरच्या झोक्यावर झुलत राहिली. माणूस कितीही मोठा झाला तरी झोक्यावर झुलण्याचं सुख काही औरच असतं. तो झोका आंदोलन घेत असतो, पण त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी शिकवून सुद्धा जातो. फक्त बघायची नजर आपल्याकडे हवी. मागे पुढे जाणारा झोका स्थिर कधीच राहत नाही. तसंच आपलं मनही भविष्य आणि भूतकाळात रेंगाळत राहतं. वर्तमानात त्याला कधी टिकताच येत नाही. एकतर भूतकाळात काय घडलं त्या सुखदुःखाचा विचार तरी करत राहील, किंवा भविष्यात काय घडणार आहे या भीतीने किंवा कल्पना विलासाने गांगरून तरी जातं. ते वर्तमानात स्थिरावतच नाही. वर्तमानात स्थिरावता येतच नाही त्याला. त्यामुळे वर्तमानाची मजाच त्याला घेता येत नाही. दुसरी गमतीची गोष्ट अशी की आपण झोका घेण्यासाठी जितकं मागे जाऊ त्याच प्रतिगतीने झोका पुढच्या बाजूला जाणार. जितका जोर मागे तितकाच तो पुढे लागणार. अगदी आयुष्यात सुद्धा असंच असतं पहा. आपण जितक्या सुखासाठी स्वतःला मागे ओढतो ना तितक्याच प्रतिगतीने दुःख समोर येणार. पण आपण झोक्याकडे त्रयस्थ होऊन पाहतच नाही. आपण फक्त त्या हिंदोळ्यावर झुलत राहतो. मागे पुढे आणि मागे पुढे. नेमकं जगायचंय कशासाठी याचा विचार करणं राहून जातं. मागचा पुढचा विचार करता करता तो क्षण जगायचा राहून जातो. आणि म्हणूनच आता पुढे काय काय मजा करायची, काय काय प्लॅन करूया असाच विचार त्या क्षणी त्या तिघांच्या मनात आला. सगळी व्यवस्था गोसावीच पाहणार होते. समीरने तशीच ताकीद दिली होती त्यांना. साहेब, 2 दिवसांसाठी हा अख्खा बंगला तुमचाच आहे. निसर्गाचा आस्वाद घ्या, स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या, समुद्र पहा, भिजायला जा. 2 दिवस सगळा आनंद तुमच्याच मालकीचा. गोसावी हसत हसत म्हणाले. आणि खरोखरच समीरला त्या क्षणी जाणीव झाली, आनंद म्हणजे काय असतो हे त्या जागेत त्याला जाणवलं. गोसावींनी मग तिथल्या काम करणाऱ्या एका मुलाला बोलवलं. ए पिंटू, हे सामान वरच्या मजल्यावरच्या मोठ्या बेडरूममध्ये नेऊन ठेव. साहेब, मुद्दामूनच त्या बेडरूममध्ये सामान ठेवायला सांगितलंय. त्याचं कारण तिथून समुद्र अगदी समोरून दिसतो. गोसावी म्हणाले. असं? तर आम्हाला लगेचच तिथे घेऊन चला. आम्हाला तिथून समुद्र पाहायचाय. चला तर मग. तिघे मग गोसावी आणि त्या मुलाच्या मागे चालू लागले. जाता जाता गोसावींनी उजव्या बाजूला 2 खोल्या दाखवल्या, ज्या बाहेरच्या बाजूने तर बंद होत्या. त्याचा एंट्रन्स पलीकडच्या बाजूला आहे साहेब. या 2 खोल्या घर मालकांच्या आहेत. तुम्हाला त्यांचा अजिबात काहीही त्रास होणार नाही, तुम्ही निश्चिंत असा. गोसावी म्हणाले. चला आपण वर जाऊया. समीर, मीरा आणि विहान वरच्या मजल्यावर गेले. बेडरूम उघडला. इतका प्रशस्त बेडरूम. मोठा बेड, जरुरी असलेल्या सगळ्या अत्याधुनिक सोयी तिथे. बेडच्या उजव्या बाजूला मोठी खिडकी असणार, कारण समोर पडदे दिसत होते. समीरला वाटलं पडदे उघडावेत. गोसावीस पुढे झाले आणि त्यांनी पडदे बाजूला केले. काचेच्या पलीकडून जे दृश्य दिसलं त्याने समीर, मीरा आणि विहान अगदी हरखून गेले. सध्या एसी चालू आहे म्हणून काच उघडत नाही साहेब. संध्याकाळच्या वेळेस वाटलं तर खिडकी उघडून तुम्ही बाहेरचा समुद्राचा नजारा पाहू शकता. विचार करूनच समीरच्या अंगावर शहारा येत होता. इथून परफेक्ट सनसेट दिसणार. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता. काही टुरिस्ट मंडळी बोटिंग करत होते, काही इथे तिथे फिरत होते, काही पाण्यात डुंबत होते. आपण सुद्धा समुद्रावर लगेचच जावं असा विहानला मोह झाला. पण मीरा म्हणाली, अरे काहीतरी खाऊया आणि मग संध्याकाळी जाऊ. 2 दिवस मजाच करायची आहे. साहेब, इथे जेवण सुद्धा उत्कृष्ट आहे. तुम्ही फ्रेश होऊन घ्या आणि मग खाली या. झाडांच्या जावळीत बसून जेवण करायला मजा येणार तुम्हाला. मासे, सोलकढी, तांदळाची भाकरी, अस्सल कोकणी बेत आहे. पदार्थांची नावं ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं. तिघेजण फ्रेश झाले. झाडांच्या सावलीत जिथे जेवणाची व्यवस्था होती तिथे बसले. जेवण उत्कृष्ट होतं. त्यानंतर थोडा आराम करून ते तिघेजण संध्याकाळच्या वेळेस समुद्रावर फिरायला गेले. सूर्यास्त पाहताना समीरच्या मनात विचार आला, हेच तर खरं आयुष्य. इथे मिळतोय तोच तर खरा आनंद. हेच खरं सुख आणि हेच खरं जगणं. डॅडी, ही जागा किती छान आहे ना. असं वाटतं आपण इथे तिथे प्रॉपर्टी करण्यापेक्षा इथे एखादं घर घ्यायला हवं होतं. हा अप्रूप बंगला किती सुंदर आहे. इथून परत जायला माझं मनच नाही करणार. डॅडी, मी मोठा झालो ना की आपण या जागेवर
असाच एक मस्त बंगला घेऊया. मी खूप कष्ट करणार आहे, कमवणार आहे आणि माझ्या पैशातून अगदी असाच इथेच बंगला घेणार आहे. हसत हसत विहान म्हणाला आणि मग तो समुद्राच्या लाटात भिजायला गेला. मीरा आणि समीर गप्पा मारू लागले. मीराने समीरचा हात हातात घेतला. समीर, इतक्या सुंदर ठिकाणी तू आम्हाला घेऊन आलास. थँक्यू कसं म्हणू तुला मी? खरंच ग, इतकी छान जागा आहे ना, मलाही माहीत नव्हतं. खरं सांगू समीर, असं वाटतंय इथेच राहावं, त्या कोलाहलीच्या जगात जाऊच नये परत. ती तसं म्हणाली तसं समीर हसला. त्याच्याही मनात तोच कदाचित विचार येऊन गेला असणार. मीरा, हा बंगला आपण विकत घेतला तर? त्याने चटकन असा प्रश्न केला आणि मीरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. अरे नाही रे, गंमत करत होते मी. काही स्वप्न स्वप्नच राहू द्यावीत. आणि मुळात ते घर मालक इतका सुंदर बंगला का बरं विकतील? हा बंगला त्यांच्या मुलाचं स्वप्न होतं ना. ती एवढं म्हणाली तोच तिचं वाक्य तोडत समीर म्हणाला, माझ्याही मुलाचं तर तेच स्वप्न आहे. ते मी पूर्ण करणार नाही का? त्याच्या त्या बोलण्याने मीरा थोडी डिस्टर्ब वाटली. अरे समीर, तो असंच काहीतरी बोलून गेला. उगीच त्याचं बोलणं एवढं सिरियसली घेऊ नकोस. मुलांना जी गोष्ट आवडते ती पाहिजे असते, पण सगळ्या गोष्टी आपण पुऱ्या करू शकत नाही ना, आणि करू सुद्धा नये. ती समजावत राहिली. पण तो मात्र म्हणाला, मी पुऱ्या करू शकतो. माझ्या मुलाची प्रत्येक इच्छा, प्रत्येक लाड, प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करू शकतो. तेवढं माझ्यात कॅलिबर आहे. पुढच्या महिन्यात विहानचा 18वा वाढदिवस आहे आणि हा बंगला मला त्याला गिफ्ट करायचा आहे. तो बोलत राहिला आणि ती पाहत राहिली, अगदी आश्चर्याने, भीतीने, रागाने. सूर्यास्त झाला होता. तो पाहण्याचा तेवढा आनंद तिला तरी मिळाला नाही. त्या क्षणाच्या आनंदावर पुढच्या सगळ्या भविष्याच्या स्वप्नांनी विरजण टाकलं असावं. हे होईल का, होणार नाही का, का व्हायला हवं, अशा विचाराने माणूस या क्षणाचा आनंद गमावून बसतो. हीच ट्रॅजेडी आहे. त्यांचंही तसंच काहीतरी झालं. विहान भिजून आला. त्यालाही मजा आली. तिघे रूमवर परतले. रात्री बंगल्याच्या आवारात फिरणं झालं. पण या वेळेसचं फिरणं आणि पाहणं जरा वेगळं होतं. या बंगल्यात आपल्याला आणखीन काय काय सोयी करून घेता येतील, अशा विचाराने समीर तो बंगला पाहत होता. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. त्याचा निर्णय झाला की तो ते पूर्ण करणारच, हे मीराला चांगलं ठाऊक होतं. पण या सगळ्यात उगीच त्या घर मालकांना त्रास व्हायला नको, असं मात्र तिला निश्चितच वाटत होतं. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून ते फिरायला बाहेर निघाले. जवळपासचं मार्केट पाहिलं, देवळं पाहिली, दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. संध्याकाळी पुन्हा एकदा सनसेट पाहिला आणि मग गोसावी भेटायला आले. साहेब, तातडीने बोलावून घेतलं, काही गैरसोय होतीये का? गोसावीने विचारलं. अजिबात नाही, गैरसोय नाही, पण कायमची सोय व्हावी म्हणून तुमची मदत मात्र लागणार आहे गोसावी. समीरच्या बोलण्याचा अर्थ गोसावींना नीटसा कळला नाही. त्यांनी जरा प्रश्नार्थक नजरेनेच समीरकडे पाहिलं. मीरा आणि विहान झोक्यावर त्यांचा आनंद घेत आहे पाहून समीरने गोसावींना जरा बाजूला बोलावलं आणि म्हणाला, गोसावी, हा बंगला मला विकत घ्यायचा आहे. आजच्या आज बोलणी करा आणि लगेचच कळवा मला. गोसावी पाहतच राहिले. पण साहेब, त्या घर मालकांना बंगला विकायचा नाही, तो त्यांच्या मुलासाठी ठेवायचा आहे त्यांना. भीत भीत गोसावी म्हणाले, मला सुद्धा तर माझ्या मुलासाठीच ठेवायचा हा बंगला गोसावी. एक बंगला दोघांच्या मालकीचा कसा होईल? साम दाम दंडभेद, कोणतीही पद्धत वापरा. पुढच्या 10 दिवसात हा बंगला मला रिकामा करून हवाय. वाटेल ती रक्कम मोजायला मी तयार आहे. त्यामुळे वाटेल त्या पद्धतीने काम करून घ्यायची तुमची तयारी हवी. बाकी हवी म्हणजे हवीच. पुढच्या महिन्यात 18 तारखेला माझ्या मुलाला 18 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि हा बंगला मला तेव्हाच त्याला गिफ्ट करायचा आहे. उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत. घर मालकाशी काय बोलायचं, कसं बोलायचं, त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं की बाहेर काढायचं, तुम्ही तुमचं ठरवा. गुंडांपासून पोलिसांपर्यंत सगळ्यांच्या चांगल्या ओळखी आहेत माझ्या. कुठलं कार्ड वापरायचं ते तुम्ही ठरवा. समीर म्हणाला, बरं साहेब, पैशाच्या आमिषाने असेल किंवा भीतीने. गोसावी शेवट तयार झालेच. निघताना विहान नाही पाहून मीराने समीरकडे विषय काढला. समीर, एवढा हट्टीपणा बरा नाही. हे कुणाचं तरी राहतं घर आहे, त्यांचं स्वप्न आहे. आपल्याला कशाला हवं ते? या बंगल्यापासून आपलं काहीही अडत नाही. एखादी गोष्ट आवडली,
म्हणजे ती आपल्या मालकीची असायलाच हवी, हक्काची व्हायलाच हवी असं काही नाही. आपण पुन्हा इथे राहायला येऊ ना, पण बंगला विकत घ्यायचा विचार तू सोडून दे असं मला वाटतं. मीरा म्हणाली. मीराला जवळ घेत तो म्हणाला, हे बघ, माझ्या विचारांचा बाण माझ्या तोंडातून निघून गेलाय आणि तो पुन्हा कधीच परत येणे नाही. आणि तू सुद्धा आता या बंगल्याचं इंटिरियर डिझाईन कसं करायचं याचा विचार कर ना. बाकीच्या फालतू गोष्टींचा विचार सोडून दे आता. खरं तर समीरचं बोलणं वागणं तिला आवडलं नव्हतं, पण तो मनाला येईल तेच करणार हेही तिला माहीत होतं. 2 दिवसांनी ऑफिसला गेल्यानंतर गोसावींचा फोन आला. साहेब, घर मालक घर सोडायला तयार नाहीत म्हणतात. त्यांना पैशांचं आमिष दाखवलं, पण पैशांसाठी घराचा सौदा करणार नाही असं म्हणाले. समीर क्षणभर खुर्चीला टेकला. ठीक आहे, मग इन्स्पेक्टर जावळेंचा नंबर फॉरवर्ड करतो, त्यांच्याशी बोलून घ्या. त्यांनी धमकावल्यावर ऐकतील कदाचित. इन्स्पेक्टर जावळेंच्या वशिल्याने पण काम झालं नाही. मग शेवटी एका मातब्बर गुंडाला सुपारी दिली. 8 दिवसात घर खाली केलं नाही तर तुमच्या मुलाचे हात पाय तोडून टाकेन अशी धमकी दिली. तेव्हा मग त्या जोडप्याचा नाईलाज झाला. मिळतील ते पैसे त्यांनी घेतले आणि घर खाली केलं. पैसा असेल तर माणूस काहीही करू शकतो ना. पैसा आणि पावर कुणालाही नमवू शकते. गोसावीकडूनच घराचं शुद्धीकरण करून घेतलं. पुन्हा एकदा छान रिनोव्हेट करून घेतलं. हव्या तशा सोयी करून घेतल्या. पुढच्या 18 तारखेची वाट समीर पाहतच होता. घराचे पेपर हातात आले होते. घराची चावी त्याला विहानच्या वाढदिवसाला गिफ्ट करायची होती, तेही पुन्हा एकदा सरप्राईज प्लॅन करून. पुन्हा एकदा अलिबागला त्याच बंगल्यात राहायला जायचं म्हटल्यावर विहानला आनंद झाला. डॅडी, यावेळेस आपण फॅमिली जाऊ, पण पुढच्या वेळेस ना या बंगल्यावर मी माझ्या मित्रांना घेऊन येणार आहे. तो बंगला ना मला खूप आवडला डॅडी. समीर फक्त हसला. इतक्यात सरप्राईज फोडायचं नव्हतं म्हणून त्याने काही सांगितलं नाही, पण मनातल्या मनात मात्र तो म्हणाला, अरे बेटा, आता हा बंगला तुझाच आहे. कितीही वेळा कधीही तू इथे येऊन राहू शकतोस. गाडीने ते तिघे तिथे पोहोचले. गोसावींनी सगळी व्यवस्था करून ठेवली होती. सगळा बंगला छान सजवला होता. केक ऑर्डर केला होता. तो दिवस फक्त त्यांच्या फॅमिलीचा होता. मोठी पार्टी तर विहान मित्रांना नंतर देणारच होता. सगळे पदार्थ विहाच्या आवडीचे बनवून घेतले होते. डॅडी, मागे आपण आलो होतो तेव्हा या बंगल्याला जरा वेगळा रंग होता, पण आता हा जास्त छान वाटतोय. विहान असं म्हणताच अभिमानाने समीरची छाती फुलली. आपल्या लेकाला आपलं गिफ्ट आवडलं याची खात्री पण पटली. केक कटिंग झालं. गोसावी सुद्धा त्या दिवशी तिथेच जेवून गेले. विहानने खूप सारे फोटो काढले, व्हिडिओज काढले, ग्रुपवर पोस्ट केले. गोसावी गेल्यानंतर मात्र समीरने त्याला जवळ बोलावलं. विहान बेटा, तू तुझ्या बर्थडेचं गिफ्ट मागितलं नाहीस माझ्याकडे? समीरने लेकाला विचारलं. डॅडी, ही पिकनिक प्लॅन करून तुम्ही ऑलरेडी ते गिफ्ट दिलंय मला, विहान म्हणाला. नो नो नो, खरं गिफ्ट तर अजून सरप्राईज आहे तुझ्यासाठी. समीर असं म्हणताच विहान आश्चर्याने पाहू लागला. हो बेटा, असं म्हणत समीरने बंगल्याच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या. हे काय डॅडी? विहानने आश्चर्याने विचारलं. बंगला, तुला हा बंगला आवडला ना, मग आज तोच बंगला मी तुला गिफ्ट करतोय. आता हा बंगला तुझ्या मालकीचा. तुला जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा तू इथे येऊन राहू शकतोस. मित्रांबरोबर मजा करू शकतोस. आता हा बंगला तुझा आहे. विहान आनंदाने आणि आश्चर्याने पाहतच राहिला. मीरा मात्र शांत होती. जे घडत होतं ते तिला पटत नव्हतं. हा बंगला कोणत्या पद्धतीने समीरने मिळवलाय हे तिला चांगलंच ठाऊक होतं. त्या बिचाऱ्या लोकांचा काहीही दोष नसताना त्यांना स्वतःचं हक्काचं घर सोडावं लागलं. चांगल्या मनाने त्यांनी हे घर खाली केलं नसणार. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, आनंद सगळाच विरून गेला असणार. या अशा मत्सराच्या लहरीमध्ये आपला आनंद आपण घेऊ शकू का? घेतला तरी तो टिकून राहू शकेल का? हाच प्रश्न तिला सारखा पडत होता. विहानला तर आनंद झाला. त्याने आपल्या सगळ्या मित्रांना फोन करून ही आनंदाची बातमी दिली. घराचे फोटो काढले, मित्रांना पाठवले, डीपी स्टेटसवर लावले. माय बर्थडे गिफ्ट, थँक्यू डॅडी असं खाली कॅप्शन दिलं. रात्रभर तो त्या बंगल्याचाच विचार करत राहिला. हा बंगला माझा आहे, इथे आपण काय काय मजा करायची. रात्रभर सतत तोच विचार. सकाळी उठल्यावर सुद्धा आई बाबांशी त्याने तेच डिस्कस केलं.
समीरला तर कोण आनंद होत होता. आपल्या मुलाचा तो आनंद बघून त्यालाच अगदी भारावल्यासारखं झालं. चला तयार व्हा, आपण मस्तपैकी सनसेट पाहायला जाऊ, समीर म्हणाला. दोघेही तयार झाले. समुद्रावर गेले. हळूहळू सूर्यास्त होत होता. विहान पाण्यात पाय बुडवून आला आणि मग आई बाबांच्या बाजूला येऊन बसला. पण काय झालं कुणास ठाऊक, आता मात्र त्याचा चेहरा अगदी उतरला होता. तो अगदीच शांत झाला होता. सूर्यास्त झाला, सूर्य ढळला तसं त्याला अगदी उदास उदास वाटू लागलं. काय रे विहान, काय झालंय, आईने विचारलं. काही नाही, तो म्हणाला. बरं विहान, तुला काय खायचंय? तुला हवी ती डिश आपण बनवून घेऊ, समीरने असं विचारताच तो फक्त खिन्नपणे हसला. आज विशेष भूक नाही डॅडी, आपण निघूया. तो अचानक असा नर्वस झालेला पाहून समीर आणि मीरा दोघांना आश्चर्य वाटलं. ते काही बोलले नाही. जेवायला छान पदार्थ होते, पण त्यातही विहानचं मन रमेना. शेवटी मग मीराने विचारलं, बेटा काय झालंय, बरं वाटत नाहीये का? अचानक असा उदास उदास का झालास तू? किंचित मान वर करून मग तो आपल्या आईला म्हणाला. ममा, माहित नाही ग, काल जेवढा आनंद होत होता ना, तो अगदीच सगळा ओसरून गेल्यासारखं वाटतंय. अंगात बळ नाही असं वाटतंय. मन उदास आणि निराश झालंय असं वाटतंय. फार फार उदास वाटतंय ग. असं वाटतंय सूर्यास्त झाला आणि सगळा आनंद त्या सूर्याबरोबरच विलयाला गेला. कसलीच इच्छा उरली नाही आता. काही मजा करू नये असं वाटतंय सारखं. काल वाटणारा आनंद अचानकच कुठेतरी हरवून गेला असं माझं झालंय. कोणत्याच गोष्टीचं अप्रूप वाटत नाहीये मला. मनात इच्छा आली की सगळं समोर मिळतंय. मला करण्यासारखं, मिळवण्यासारखं आयुष्यात काहीच उरलं नाही असं झालंय माझं. माझ्या आयुष्यात सुद्धा काही ध्येय, आयुष्याचं काही पर्पज आहे असं वाटतच नाहीये ग मला. तो असं म्हणाला तसे समीर आणि मीरा त्याच्याकडे पाहत राहिले. तो शांतपणे उठला. आपल्या त्या भल्या मोठ्या बेडरूममध्ये गेला आणि त्याने आपली बॅग काढली, कपडे भरले. आपल्या बाबांकडे पाहून तो म्हणाला, डॅडी आपण परत जाऊया इथून, इथे राहायला नको, इथे नाही आवडत आहे मला. ते ऐकून समीरला धक्का बसला. निश्चितच समीरसाठी तो मोठा धक्काच होता. विहान बॅग भरत होता. समीर मात्र काचेच्या खिडकीतून मागे पुढे धावणाऱ्या लाटा पाहत होता. कळलं ना समीर, हा बंगला घेऊ नकोस असं मी का म्हणत होते ते? अरे आपणही आपल्या बाबांसारखे कष्ट करावे, यशस्वी व्हावं आणि हा असा बंगला स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या पैशाने विकत घ्यावा असं त्याचं स्वप्न होतं. पण त्याचं स्वप्न तू त्याच्याकडून हिरावून घेतलंस. तुला वाटत असेल की तू त्याचं स्वप्न पूर्ण केलंस, पण नाही, तू त्याचं स्वप्न मोडलंस, हिरावलंस, त्याच्या अंगातलं बळ काढून घेतलंस, त्याचे पंख छाटून टाकलेस. चालणाऱ्या तान्ह्या बाळाला धावू द्यायचं असतं, प्रसंगी पडूही द्यायचं असतं. त्याच्या हातात आधीच कुबड्या द्यायच्या नसतात. तू विहानला कुबड्या दिल्यास. आयुष्यात आपण जगायचं कशाला याचं आता त्याला अप्रूपच राहिलेलं नाही. ते अप्रूपच तू त्याच्याकडून काढून घेतलेलं आहेस. तू चुकलायस समीर, असं म्हणत मीरा तिथून निघून गेली. समीर तिच्याकडे पाहत राहिला आणि मग खिन्न होऊन तो खिडकीपाशी गेला. त्याची नजर त्या लाकडी झोपाळ्याकडे गेली. मागे पुढे हिंकळणारा तो झोपाळा, भूतकाळ आणि भविष्याच्या लाटेवर हिंकळत राहणारा झोपाळा, शांत स्थिर वर्तमानात कधीच टिकू न शकणारा झोपाळा. सुखाच्या धक्क्यासाठी जेवढा मोठा जोर मागे लावला आणि मागे झोका घेतला, तेवढ्याच प्रतिगतीने पुढे गेलेला निराशेचा आणि दुःखाचा झोका आणि त्याचा तो धक्का. हा सगळा अट्टहास कशासाठी केला आपण? कसला सोस होता आपल्याला? हाती फुटेपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी धावावं आणि ती गोष्ट हातात मिळाल्यावर छातीच फुटून जावी असं काहीसं झालंय आपलं. दुसऱ्याकडे असलेली प्रत्येक चांगली गोष्ट आपल्याला हवीच, हे काही बरोबर नाही. या हट्टाने वस्तू मिळेल, पण प्रत्येक वेळेस तो आनंद मिळेलच असं नाही. एखादं ध्येय, एखादी वस्तू मिळेपर्यंतच त्याचं अप्रूप असतं. एकदा का ती हातात पडली की काही क्षणातच त्याचं अप्रूप ओसरून जातं. म्हणूनच म्हणतात ना, ध्येयापेक्षा सुद्धा आनंददायी असतो तो प्रवास आणि प्रवासापेक्षा सुद्धा आनंददायी असतो तो सहप्रवास.
आपल्या लोकांसाठी आपण काय काय करू शकतो, त्यांना काय काय देऊ शकतो, यात शक्ती घालवण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ते आपल्यांबरोबर जगण्याची मजा वेगळी असते. तोच खरा आनंद असतो. 2 दिवसांसाठी पिकनिकला आलेल्या अप्रूप बंगल्यात जो आनंद त्यांना झाला होता तो त्या बंगल्याचा मालकी हक्क मिळाल्यावर झाला नाही. उलट तो कायमचाच निघून गेला. कारण आपल्याकडे असलेल्या वस्तूंचं कौतुक फार कमी वेळच टिकतं. कारण त्याचं अप्रूप ओसरलेलं असतं. अप्रूप बंगल्याचं अप्रूप कायमचं ओसरलं होतं. परमेश्वराने माणसाला एक मोठा शाप दिलाय. तो म्हणजे एखाद्या गोष्टीचं अप्रूप ओसरण्याचा शाप. आणि तो शाप जोपर्यंत माणसाला विळखा घालून आहे तोपर्यंत माणसाने कितीही धावदौड केली तरी तो कधीच आनंदी होऊ शकणार नाही. अप्रूप नावाच्या गोष्टीचं हेच तर अप्रूप आहे.